रजनीकांत हा साऊथचा सुपरस्टार तर आहेच, त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये सुद्धा रजनीकांतची एक वेगळी ओळख आहे. रजनीकांतची मुलगी म्हणजे ऐश्वर्या रजनीकांत. हिचं लग्न 18 नोव्हेंबर 2004 रोजी धनुष सोबत झालं होतं. धनुष हा साऊथचा ऍक्टर आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या आणि धनुषची जोडी सर्व पसंत सुद्धा करायचे. पण गेल्या 2 वर्षांपूर्वीच ऐश्वर्याने एक पोस्ट केली होती की आम्ही दोघं सुद्धा वेगळे होतोय. 17 जानेवारी 2022 रोजी धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट घटस्फोट घेत असल्याचा दावा केला होता. मित्र, जोडीदार आणि पालक म्हणून 18 वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर आमचे मार्ग आता वेगळे होत आहेत. आमच्या या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला समजून घ्या, असं त्या दोघांनी सुद्धा लिहिलं होतं. यानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा मात्र सुरू होती. पण खरं कारण काय होतं हे आज तागायत कोणालाच कळलं नव्हतं. सांगायला गेलं तर दोघांना यात्रा आणि लिंगा ही 2 मुलं आहेत. यात्राचा जन्म 2006 मध्ये तर लिंगाचा जन्म 2010 मध्ये झाला होता. लिंगाच्या जन्मावेळी रजनीकांतची सुद्धा खूप चर्चा झाली होती, कारण त्याने तसा चित्रपट सुद्धा काढला होता. घटस्फोटानंतर दोन्ही मुले आजोबांकडे राहणार का, यावर सुद्धा चर्चा चालू झाली होती. पण नक्की खरं कारण काय होतं, चला पाहूया. गायिका सुचित्रा यांनी दोघांच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने सांगितलंय की धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाविषयी मला काही गोष्टी माहिती आहेत. ती म्हणते की दोघांनी सुद्धा लग्न झाल्यानंतर एकमेकांची फसवणूक केली होती. दोघेही एकमेकांची फसवणूक करत असल्यामुळेच दोघांनी घटस्फोट घेतला. हे तुम्ही कसं काय पक्क सांगू शकता, असं तिला विचारल्यानंतर सुचित्राने पुढे सुद्धा सांगितलंय की ऐश्वर्या आणि धनुष हे विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तींसोबत डेटवर जायचे. ते बारमध्ये बसायचे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला डेट करत असायचे त्यांच्यासोबत ते मद्यपान सुद्धा करायचे. जर तुम्ही लग्न झालं असेल आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही डेटवर जात असाल तर हे सर्वसामान्य आहे का, असाही तिने प्रश्न विचारला होता. यानंतर धनुष आणि ऐश्वर्या या दोघांमधील वाद का झाला, त्यांचा घटस्फोट का झाला, याचं खरं कारण कळल्यामुळं लोक त्यांना ट्रोल पण करतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या कमेंट सुद्धा पास करतात. पण खरं बघायला गेलं तर ऐश्वर्या आणि धनुष यांची स्वतःची मर्जी होती की त्याने एकत्र राहायचं की वेगळं राहायचं. ते दोघेही वेगळे राहून खुश राहत असल्यामुळे ते या गोष्टीकडे लक्ष देतील का, हे पाहावं लागणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, नक्की कमेंट करा. अशाच एंटरटेनमेंट स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.